हट्ट करायला आपला हक्काचा माणूस असावा लागतो, कारण परख्यांना तर आपला हट्ट आपला स्वार्थ वाटतो. आणि हट्ट आपल्या आयुष्यामध्ये दोनच व्यक्तींकडे करू शकतो, एक म्हणजे आपला बाप आणि दुसरा म्हणजे आपला नवरा. ज्या मुलीला मोठ्या भावामध्ये बाप दिसतो ती मुलगी खूप सुखी असते, पण ज्या मुलीला नवऱ्यामध्ये बाप भेटतो ना ती मुलगी खूप भाग्यवान असते. आणि त्यातलीच मी एक आहे. मला माझ्या नवऱ्यामध्ये बाप भेटला. सगळं आईचं बापाचं सगळ्यांचं प्रेम मला माझ्या नवऱ्याने दिलं. खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मलाच काय तर माझ्या भावाला आणि मला दोघांनाही आई बापाचं प्रेम दिलं माझ्या नवऱ्याने, कारण आई वडील लवकरच गेले होते. कधी कितीही रागावले ना तर समजून घेतलं मला, रुसले कधी तर जवळ घेतलं मला, कधी मन भरून आलं कधी रडले तर हसवलं मला. सगळे हट्ट सगळे इच्छा पूर्ण केल्या माझ्या. अशा या लाडक्या नवरोबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर 22 जूनला काल रविवारी फौजी साहेबांचा बर्थडे होता. तर कालचा व्हिडिओ आहे हा. तर काल मला एडिटिंगला काही वेळच मिळाला नाही, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला मी सुरुवात केली. तर आज होता फौजी साहेबांचा बर्थडे. फौजी साहेब पण घरीच होते आज, आणि मला आणि सागरला जिमला पण सुट्टी होती. सगळे घरीच होतो ना रविवारमुळं. तर सगळ्यांना मी पोहे बनवले. पोहे देते म्हणलं एकदा, आणि बाकीचं काम पटपट आवरून घेते, कारण फौजी साहेबांचा बर्थडे ना थोडंसं सेलिब्रेशन पण झालं पाहिजे नाही का. वर्षातून एकच दिवस येतो ना त्यामुळं. आणि ज्यांचा बर्थडे ना त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना थोडंसं स्पेशल फील करवलं ना खूप छान वाटतं त्यांना पण आणि आपल्याला पण. तर मी असे सगळ्यांना पोहे बनवले होते. सगळ्यात आधी म्हणलं फौजी साहेबांना देते. तर काकडी राहिली नव्हती, टोमॅटो कापले सागरनी, तर मी सलादमध्ये मग टोमॅटोच दिलं. आणि हे फौजी साहेब झोपातून उठून मस्त सोफ्यावरती बसलेत. आज काही फिरायला पण गेले नाही. ते उशिराच उठलेत, त्यांना मी उठवलंच नाही, कारण रोज आम्ही 5 वाजता उठतो. त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही सागर मी जिमला जातो, फौजी साहेब फिरायला जातात. म्हणलं आज त्यांना आराम करू द्या. त्यांना म्हणलं नाश्ता करा आधी, त्यानंतर मी तुम्हाला चहा बनवून देते. तर आज आहे आमच्या फौजी साहेबांचा बर्थडे. तर सगळ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी माझ्या फौजी साहेबांना भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्या. फौजी साहेबांचे भाचीबुवा म्हणजे माझे भाचीबुवा, त्यांचा फोन आला होता, म्हणले की मामी केक घेऊन येतोय मी. तर ते येऊ राहिलेत, केक कापतोय आता, है ना फौजी साहेब. तर फौजी साहेब पण घरीच आहेत आज. तर ऊन नव्हतं, आभाळ आलेलं होतं ना, आणि हवा चालू होती, छान वातावरण होतं. आम्ही बाहेर आलो तर भाचीबुवा आले ते केक घेऊन फौजी साहेबांना. तर मोठी ननंदबाई आहे ना आमची, त्यांचा मुलगा आहे हा. आमचे लाडके भाचीबुवा आहेत हे. मामा भाच्याचं जास्तच प्रेम आहे बरं का. मामाने एक फोन करायचा उशीर आहे, भाचीबुवा लगेच हजर राहतात. तर संध्याकाळी माझी भाची, भाचा जावाई, त्यानंतर हे भाचे, त्यांची भाच्यांची बायको, तर हे सगळे येणारच होते, पण तरी त्यांना दम नाही निघला. म्हणले मामाचा बर्थडे, मी केक घेऊन येतो. तर केक घेऊन आले ते. तर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, असं मग केक कापला. तर आमच्या घरामध्ये असं बर्थडे सेलिब्रेशन करायची सवयच नाही ना, आम्ही फक्त केक आणतो आणि केक कापत असतो, बाकी काहीच नाही. तर फौजी साहेबांना मी असं हॅपी बर्थडे टू यू म्हणत होतो ना, ते म्हणतात काय लहान लेकरासारखं मला तुम्ही ट्रीट करताय असं. तर फौजी साहेबांनी केक कापला, भाचीबुवांनी फौजी साहेबांना खाऊ घातला. तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलं मग भाचीबुवा आल्यानंतर. चला तर मंडळी, आता फौजी साहेबांनी निघलो तर देवीच्या दर्शनासाठी. फौजी साहेबांचा बर्थडे ना, म्हणलं मंदिरातून जाऊन यावा. तर चला निघायचं. तर बऱ्याचशा ताई बोलले होते की चष्मा तुझा बनवायला टाकलाय आणि चष्मा का नाही लावत, चष्मा आणला नाही का. तर चष्मा बनवायला 5-6 दिवस लागले त्यांना, आणि आज आकाश गेला घेऊन आला चष्मा. तर हा चष्मा तुम्ही बघू शकता, असा मोठा बनवला ह्यावेळेस थोडासा. सगळे डोळे कव्हर झाले जातात. पाठीमागच्या वेळेस तो असा थोडासा बारीकच होता ना, तर अर्धे डोळे तसेच राहायचे, त्याच्यामुळे म्हणलं ह्यावेळेस थोडासा मोठा बनवून घ्यावा. तर असा बनवून घेतलाय. तर त्याची फ्रेम आहे ना अशी ट्रान्सपरंट आहे ना, त्याच्यामुळे असं ते ब्लॅक ब्लॅक असं वाटत नाही. तर मला तर आवडला, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर चला निघलो मंदिरामध्ये आम्ही आज. हो बसते बसते. फौजी साहेब म्हणते चला बसा. साडी गुतली का काय हाय. फौजी साहेब बोला. गणपती बाप्पा मोरया मोरया. तर सकाळी एक पोस्ट टाकली होती मी फौजी साहेबांचा बर्थडे म्हणून. तर सगळ्या ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे.
तर घरी निघाल्यानंतर मध्ये पेट्रोल पंपावर आम्ही पेट्रोल भरलं गाडीमध्ये आणि निघलो मग देवीकडं. तर केडगावमध्येच देवीचं मंदिर आहे ना, जास्त काही लांब नाही, जवळच आहे. तर हे पहा देवीच्या मंदिराकडली कमान. आणि नवरात्रामध्ये 9 दिवस तर लोक लांबून लांबून इथं देवीच्या दर्शनासाठी येत असतात ना. तर नवरात्रामध्ये ना ह्या देवीच्या मंदिराजवळ एवढी गर्दी असते ना, अक्षरशः दर्शन सुद्धा होत नाही एका दिवशी, एवढी गर्दी असती. पण आता सगळं मोकळे तुम्ही बघू शकता. तर जिथं देवाचं मंदिर असतं ना, त्या मंदिराच्या आवारामध्ये जरी आपण एंट्री केली ना, तर लगेच आपल्याला पॉझिटिव्ह व्हाइब्स जाणवायला लागतात. कारण देवांच्यातून ज्या पॉझिटिव्ह लहरी निघतात ना, त्या लहरीमुळं देवाच्या मंदिराच्या आसपासचा सगळा एरिया असा पॉझिटिव्ह होऊन गेलेला असतो ना. दर्शन घेऊन आपण देवाकडं पाहत जर थोडा वेळ बसलो ना, मन एकदम शांत होऊन जातं. तर असं काही राग आला, काही टेन्शन असलं ना, मंदिरामध्ये जायचं आणि थोडा वेळ तिथं बसायचं. जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत तिथं बसायचं. मन शांत झाल्यानंतरच घरी जायचं. सगळं टेन्शन आपलं तिथंच राहतं मंदिरामध्ये आणि आपण एकदम फ्रेश मनाने घरी जाऊन आपलं जे कामं करायचे ते करतो. सुरळीत आपला संसार चालतो. असं नक्की करत जा तुम्ही पण. राग आला ना, काही टेन्शन, माणसाच्या आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव येतात. तर टेन्शन, राग हे येतच, साहजिक आहे. तर मंदिरामध्ये थोडंसं असं जाऊन बसत जायचं. खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप इतकं हलकं मन होतं की बस. तर माझ्या अनुभवावरून सांगते, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव आले. मला असं टेन्शन आलं, काही मन भरून आलं तर मी देवाच्या समोर बसायचे. घरातलं मंदिर आहे ना आपलं, त्याच्यासमोर पण, घरातल्या देवांच्या समोर पण बसायचे आणि माझं सगळं गारणं काय आहे ना, टेन्शन, ते मी देवाला सांगत बसायचे. कोणालाच सांगायचं नाही. एक वेळेस आपलं गारणं देवाला सांगायचं, पण लोकांना अजिबात सांगायचं नाही. लोक कोण, आपल्या जवळचेच असतात. तर त्या जवळच्या लोकांना सांगायला गेलं ना, ते रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसवून सांगतात. तर दुसऱ्याचं हसू अजिबात करायचं नाही. हसू होण्यापेक्षा आपल्या देवाला सांगायचं. देव आपला ऐकतो. कारण एक वेळेस देवाला आपली दयामाया येते, पण लोकांना अजिबात येत नाही बरं का. त्यामुळं काय आपलं गारणं असेल ते देवाला सांगत बसायचं आपण. देवाचे आपण कच्चे बच्चे आहेत, त्यामुळं देव दुसऱ्याला कधी चुगली मारायला जात नाही. माणूस जातीचा स्वभाव येतो चुगली मारायचा, देवाचा नाही आहे. त्यामुळं देवाच्या मंदिरामध्ये येत जा आणि आपलं मन शांत करत जा. तर फौजी साहेबांचा बड्डे होता ना, चला म्हणलं आपण जोडीने दर्शन घेऊ देवाचं. तर आमच्याबरोबर सागर पण आला होता. तर मंदिरामध्ये मी सागरने दर्शन घेतलं, त्यानंतर फौजी साहेबांनी दर्शन घेतलं. आणि फौजी साहेबांची दर्शन घेण्याची पद्धत तुम्ही पाहिलीच असेल. तर देवासमोर ते नाक रगडून कधी पण दर्शन घेत असतात. आणि असं म्हणतात, घरामध्ये कोणाचं लग्न कार्य असेल ना, तर पत्रिका छापल्या तर पहिला मान देवाचा असतो. तर कोणीतरी पत्रिका पण देवाला दिलेल्या आहेत लग्नाच्या. तर तिथं पत्रिका पण होती. आम्ही दर्शन घेतलं आणि निघलो मग. तर फौजी साहेब म्हणले नारळ फोडू आपण. आता मी घरी चाललो होतो. घरी जाता जाता इथं GLP टावरमध्ये गुळाचा चहा खूप छान मिळतो ना. त्या फौजी साहेबांना आम्ही चाललो गुळाचा चहा प्यायला. आणि गुळाचा चहाचं नाव काय माहिती आहे का? ग्रॅज्युएट गुळाचा चहा. तर गुळाचा चहा पिऊ वाटला ना आम्हाला. आम्ही घरी पण करतच असतो, पण इथं पण येत असतो. ह्या चहाची चव काही वेगळीच लागते. काय टाकतात काय माहीत त्याच्यामध्ये, पण खरंच खूप छान आहे चहा इथला. मग गुळाचा चहा प्यायचा. चला, तर ग्रॅज्युएट चहा पिलं बरं का आम्ही. है ना दादा? ग्रॅज्युएट चहा पिलं ना, गुळाचा चहा पिलं. चला आता घरी. बर्थडे बॉय आगनगाडी कशी? आगनगाडी हळूच धक्का द्या, मी पडाल. आमच्या फौजी साहेबांची आगनगाडी. डबा जडे. मला म्हणते डबा जडे.
काय कॉमेडी फौजी साहेब. राजू खोल रे भाऊ. राजू खोल भाऊ. हा हे बघा कानात हेडफोन घालून गाणे ऐकत झाडांना पाणी घालतोय आहे ना. घरात दोघं जण घाला म्हणजे पटपट होईल. तर हे संध्याकाळ झाली आणि लोक फिरायला यायला लागलेत आणि आपल्या मधुकामिनीला किती छान फुलं आले तुम्ही बघू शकता. हे कसले भारी फुलं आहेत ना मधुकामीचे हे. आणि इतका भारी वास आहे ना यांचा काय सांगायचं. खूप भारी वास येतो. हे आकार तर इतका भारी त्यांचा आणि वास पण एकदम छान येतोय. असे गुच्छ येतात मधुकामिनीला. हे तर फौजी साहेब घालतात झाडांना पाणी. आणि एक गंमत दाखवते तुम्हाला बघा आता. फौजी साहेबांनी उलट टी शर्ट घातले. ते स्टिकर सगळे बाहेरून दिसतात बघा आता. तर हे बघा मंडळी गार्डनला दिसतं माझं नाव आहे बरं का. पण सगळी मेहनत फौजी साहेबांची आणि राजूची आहे. दोघंच झाडांचं सगळं पाहतात. पाणी द्यायचं, खत घालायचं, सगळं मेंटेनन्स झाडांचं फौजी साहेबांकडून राजूकच असतं. आता राजू पाणी आणू देतोय आणि फौजी साहेब झाडांना घालतात. फौजी साहेब पण ड्युटीवर गेल्यावर मग राजूच बघतो सगळं पाणी घालायचं है ना फौजी साहेब. आता संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम झाला होता. मला दिवाबत्ती करायची होती. म्हणलं दिवाबत्ती करून घ्यावा. आणि स्वयंपाकाचा पण वेळ झाला होता. पण मला स्वयंपाकच नव्हता करायचा कारण फौजी साहेब काय बोलले पाहुणे पण येणार आहेत आणि तू घरी स्वयंपाक करत बसली ना सगळ्यांचा. तुला सगळ्यांसंग टाईम स्पेंड करायला वेळच मिळत नाही गप्पा गोष्टी करायला. तू सारखी स्वयंपाकातच लागून राहशील आणि दमून जाशील. त्यामुळे आजच्या दिवस घरी स्वयंपाक नको करू. आता आपण बाहेर जाऊ म्हणले आजच्या दिवस हॉटेलला. मस्त तुला आवडत नाही हॉटेलचं बाहेरचं काही खायला. पण एक दिवसांनी काय व्हायचंय म्हणले. तर तुळशीला दिवा लावायला लागले ना मी. एवढी हवा चालू होती ना दिवा पण व्यवस्थित राहत नव्हता. पण ते छोटंसं घरटं ठेवलं मी तुळशीजवळ. त्याच्यामध्ये दिवा लावला की बराच वेळ राहतो. आणि शमीच्या झाडाजवळ दिवा लावायचा ना तर तिथं लगेच विजून जातो. त्यामुळे मी आता शमीच्या झाडाला असा दिवा दाखवते आणि त्यानंतर इथं तुळशी वृंदावनाजवळ ठेवून देते. म्हणजे तो तेल तेवढं जळूपर्यंत तो दिवा तेवत राहतो. आता फौजी साहेबांच्या मित्रांना म्हणजे आदिनाथ भाऊंना सांगितलं होतं सहकुटुंब सहपरिवार तुम्ही जेवायला या. तर त्यांनी फक्त छोट्या मुलालाच घेऊन आले कारण ताई कुठंतरी बाहेर गेल्या होत्या आणि भाऊंना पण बरं नव्हतं. त्यामुळे ते दोघंच आले होते. आणि तितक्यात मग भाच्याची बायको भाच्याचा मुलगा ते पण आले. आणि भाचा जावई आणि भाची येणार होते. त्यांना थोडासा वेळ होता. तर म्हणलं त्यांना वेळ आहे तर आपण आधी आता केक कापून घेऊ आणि डायरेक्ट हॉटेलवर जाऊ म्हणजे तिथंच येते डायरेक्ट ते. आणि आदिनाथ भाऊ काय बोलले मी आजारी मी नाही येत जेवायला. आता फौजी साहेबांना सगळ्यांनी केक खाऊ घालून फौजी साहेबांना फुगवलं होतं. फौजी साहेब म्हणले आता बस कर आता मी फुगलो. भरपूर केक खाल्ला. तर सगळ्यांनी केक एकमेकाला खाऊ घातला. मस्त सेलिब्रेशन झालं छोटंसं एकदम साध्या पद्धतीने. आणि मग निघलो आम्ही हॉटेलला जेवायला. तर मोठ्या गाडीमध्ये जायचं होतं सगळ्यांना. तर फौजी साहेब म्हणले सगळ्यांच्या टू व्हीलर बाहेर होते ना त्या आतमध्ये लावून द्या मग निघू आपण. घेतली तर घरी येऊन आम्ही लगेच निघलो आणि बायपासला केडगावमध्ये जवळच इथं K9 हॉटेल म्हणून. तर फॅमिली रेस्टॉरंट आहे चांगलं. तर तिथं जाऊ म्हणलं सगळे आपण. छान आहे आणि सर्विस पण छान आहे तिथली ना. तर आम्ही आलो. तर आम्ही पहिलं राहत होतो ना रोसिंगमध्ये. तिथले काका इथं वॉचमन म्हणून येतं
कांबळे काका. तर आम्ही इथं हॉटेलला आलो की नेहमी ते भेटतात. मग फौजी साहेब मी त्यांच्याशी थोडंसं बोललो, कारण त्यांचा स्वभाव इतका छान आहे ना. बऱ्याच वर्ष आम्ही तिथं राहिलो, जवळच राहिला होते ना ते. तर फौजी साहेब सुट्टी आली की त्यांच्या गप्पा गोष्टी व्हायच्या ना. तर फौजी साहेबांना त्यांचा स्वभाव खूप आवडायचा. तर असं भेटलो ना आता इकडं, तर छान बोलतात मग काका पण फौजी साहेब त्यांच्याबरोबर. फौजी साहेबांनी त्यांना फोन लावला तर म्हणले आम्ही केडगावमध्ये आलोत, पण 15-20 मिनिटं लागतील अजून, तर तुम्ही चला आतमध्ये, तोपर्यंत आम्ही येतोच. तर आम्ही निघलो मग आतमध्ये सगळे. तर पाऊस नव्हता, उघडलेलं होतं चांगलं. तर सगळे म्हणले आपण आतमध्ये नको बसायला, इकडं गार्डनमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये बसू. तर इथं गार्डनमध्ये छान टेबल चेअर लावलेले आहेत ना, लहान मुलांना खेळायला पण होतं इथं. आणि भाच्याचा मुलगा आहे ना छोटा जीवन, तर त्याला इथं झुला पण होता खेळायला. म्हणलं इथंच बसू मग आपण. तर आम्ही येऊन बसलो हॉटेलमध्ये आणि 15-20 मिनिटात भाचीबाईन ते येणार होते ना. तर तोपर्यंत म्हणलं काहीतरी स्नॅक मागवा खायला. तर मसाला पापड मागवले होते, आम्ही खातच होतो. तितक्यात मग भाचीबाईन भाचा जावाईन ते आले. वाट बघू बघू दमलो ना. मग नाही, यावेळेस काहीतरी वेगळं. पिशवीतून काढा अशी आता धरा ती प्रेम सोबत धरा. काय करा बाई. बघितलं का मला दाखव त्याच्यात. भाचीबाईंनी राधाकृष्णाची प्रेम आणली, किती भारी ना. आणि भाचीबाईंनी बड्डेचं गिफ्ट काय आणले तुम्ही बघू शकता. राधाकृष्णाची फ्रेम आणली, यापेक्षा भारी गिफ्ट काय असू शकतं तुम्ही सांगा आता. तर पावसाचं वातावरण होतं, भरून आलेलं होतं, पण आमचं जेवण छान झाले. पाऊस वगैरे काहीच नाही आलं, सगळ्यांचे मस्त जेवण झाले निवांत. त्यानंतर आम्ही निघलो घरी. तर कितीही लोक जेवायला आले ना, हॉटेलची सर्व्हिस खूप छान आहे, खूप फास्ट देतात सगळं. आम्ही पटपट जास्त वाटपट पाहावं लागत नाही. आणि बाहेर पण असं छोट्या मुलांसाठी एक छोटी गाडी ठेवलेली बरं का. तर ती गाडी रिमोटवर चालती आणि ती रिमोटवर गाडी चालवण्यासाठी सेपरेट एक माणूस ठेवलेला आहे त्यांनी. तर काय होतं, कधी कधी छोट्याली मुलं पण असतात बऱ्याच लोकांची ना, जेवायला आल्यानंतर ते मुलं काय करतात, त्यांना जेवण पण करून देत नाही व्यवस्थित. तर हे भैया काय करतात, ते छोट्याल्या मुलांना असं गाडीमध्ये बसवतात, खेळवतात आणि त्यांची काळजी पण घेतात. तर मी पाहिले ना, खूप छोट्या लहान बाळाला पण ते भैया खेळत होते. तर भाच्याचा मुलगा आहे ना जीवन, तो गाडीमध्ये बसला होता आता. तर आलो आम्ही जेवण करून आता घरी, खूप थकल्यासारखं झालंय आता. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.